रेडिओ मनभवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. हाय हॅलो नमस्कार दोस्तांनो, तुम्ही ऐकताय तुमचं माझं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभवन 90.8 FM. मी आहे RJ शुभांगी आणि तुमचं आजच्या जळगाव स्पोर्ट्स अपडेट या खास कार्यक्रमात खूप 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 मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्याला नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 याबाबत माहिती देत आहेत आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक सर. तेव्हा ऐकूया हा खास कार्यक्रम. सर्वांना नमस्कार. मी रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव. आज आपण परत एकदा रेडिओ मनभवन 90.8 FM जळगाव या रेडिओच्या माध्यमातून आज आपण सर्व परत एकदा भेटत आहोत. आज महत्त्वाचा एक विषय आहे की जो आपल्या क्रीडा क्षेत्रातील सर्व जे खेळाडू आहेत, क्रीडा शिक्षक आहेत, क्रीडा संघटक आहेत किंवा क्रीडाप्रेमी आहेत, क्रीडा मार्गदर्शक आहेत, यांना माहिती होणं गरजेचं आहे की आपल्या देशाने, आपल्या राष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 हे निर्गमित केलेलं आहे. सर्वांना आपल्याला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या इनिशिएटिव्हमुळे आज एक चांगलं धोरण आपल्या राष्ट्रासाठी तयार झालेलं आहे, ज्याला आपण NSP 2025 अशा पद्धतीने म्हणत असतो. आणि शिवाय त्याला असे ओळखलं जातं की खेलो भारत नीती 2025 या पद्धतीने 2036चं जे ऑलिम्पिक्स आहे तर याच्या पुढील जे काही आपले कारकीर्द असलेल्या खेळाडूंची त्यांच्या चांगल्यासाठी हे धोरण तयार झालेलं आहे, रचलेलं आहे. आता बेसिकली जे राष्ट्रीय क्रीडा धोरण आहे 2025 हे 5 पिलर्सवर जास्त डिपेंड आहे. त्याचे जे 5 पिलर्स आहे त्याच्यामध्ये एक आहे एक्सलन्स ऑन द ग्लोबल स्टेज, म्हणजे ग्लोबल स्तरावर जी उत्कृष्टता आहे त्याच्यावर आहे. दुसरं आहे आर्थिक विकासासाठी स्पोर्ट्स, म्हणजे स्पोर्ट्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तिसरं आहे स्पोर्ट्स फॉर सोशल डेव्हलपमेंट, सामाजिक विकासासाठी. त्यानंतर स्पोर्ट्स ॲज अ पीपल मुवमेंट्स, म्हणजे लोकांच्या मुवमेंट्स की जे मुवमेंट म्हणून एक लोकांची मुवमेंट म्हणून एक असणार आहे. आणि 5वा जो पिलर आहे तो इंटिग्रेशन विथ एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचं एकीकरण जे आहे शिक्षणामध्ये त्या संदर्भात आहे. तर आता याच्यामध्ये जे 5 पिलर्स आहेत त्यात पहिला जो पिलर आपण जो म्हणतो की एक्सलन्स ऑन द ग्लोबल स्टेज, म्हणजे अगदी जागतिक स्तरावरचं जे एक्सलन्स आहे ते त्याच्यात अशा पद्धतीने जाणार आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भाग ते उच्चस्तरीय स्तरावर जे काही टॅलेंट हंट आहे ते टॅलेंट हंट करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्पर्धात्मक लीग्स जे आहे त्याची निर्मिती करणे, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि कोचिंग प्रणाली आणणे हा एक भाग दुसरा आहे. तिसरा जो आहे तो क्रीडाशास्त्र, तर स्पोर्ट्स सायन्स पण एक त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे व क्रीडा वैद्यकीय प्रणालींचा जो अवलंब आहे तो यामध्ये करण्यात येणार आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी व याच्यातले जे काही कर्मी असतात, सेवाकर्मी, यांचे विशेष प्रशिक्षण आणि त्यांचं जो क्षमता आहे ती क्षमता डेव्हलप करण्याकरताचं जे प्रशिक्षण आहे तो विकास आहे तो या माध्यमातून होणार आहे. दुसरा जो पिलर आहे स्पोर्ट्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हा एक सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्यामध्ये आर्थिक विकासासाठी क्रीडा असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्यामध्ये क्रीडा पर्यटन, सगळ्यांना माहिती आहे की टुरिझम खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण आपल्या देशात विकसित आहे. तर क्रीडा पर्यटन म्हणजे स्पोर्ट्स टुरिझम एक त्याच्यामध्ये डेव्हलप करायचं आहे. मोठ्या ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत त्याचं आयोजन करणे, ज्या माध्यमातून वेगवेगळे टुरिस्टसुद्धा किंवा टुरिझमसुद्धा त्यामध्ये डेव्हलप होणार आहे. क्रीडा संबंधित उत्पादने किंवा काही स्टार्टअप्स आहे की जे स्पोर्ट्स रिलेटेड इंडस्ट्रीज आहे त्याचे स्टार्टअप्स असतील, ह्या डेव्हलप करणे, काही PPP असेल किंवा CSR आधारित सहयोग घेणे, अशा पद्धतीने सुद्धा स्पोर्ट्सची डेव्हलपमेंट या माध्यमातून होणार आहे. काही जे नवोन्मेषक वित्तपुरवठा ज्या उपायांचा अवलंब यामध्ये करायचा असतो की काही जे फायनान्समध्ये जे लोक असतात त्यांचा पण यामध्ये सहभाग होऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा जो पिलर आहे की ज्यामध्ये सामाजिक विकासासाठी क्रीडा, म्हणजे याच्यामध्ये स्पोर्ट्स फॉर सोशल डेव्हलपमेंट, तर हा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्यामध्ये महिला किंवा आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल आहेत, जे भूमिपुत्र आहेत, अपंग व्यक्ती म्हणजे ज्याला आपण स्पेशली एबल्ड म्हणतो, दिव्यांग, अशांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर पारंपरिक व स्थानिक खेळांचं पुनरुज्जीवन करणे, म्हणजे जे पारंपरिक खेळ जे आहेत आपले की ज्यामध्ये पूर्वीपासून आपल्याकडे खेळले जातात, तर असे जे पारंपरिक खेळ आहेत किंवा जे काही स्थानिक खेळ आहेत
तर यांचं पुनरुज्जीवन करणं. याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपले जे स्थानिक खेळांमध्ये जसं मलखांब असेल किंवा जे काही लगोरी असेल, लाठीकाठी असेल किंवा जे मर्दानी खेळ, जे शिवकालीन मर्दानी खेळ आहेत, तर यांचं पण पुनरुज्जीवन करण्याचा याच्यामध्ये मानस आहे. नंतर क्रीडेला शिक्षण व सेकंडरी करिअर मार्गदर्शक म्हणून एकत्रीकृत करणे. मग याच्यामध्ये ज्या पद्धतीने आपण शिक्षण आहे किंवा त्याच्यामध्ये जे क्रीडेचं जे एज्युकेशन आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये मानला जातो. त्यानंतर जे जे काही आपल्याकडे टुरिस्ट येतात त्या टुरिझमच्या दृष्टीने सुद्धा जे खेळाचा जो विकास आहे की जो स्पोर्ट्स टुरिझमच्या माध्यमातून तो केला जाईल अशा पद्धतीचा याच्यामध्ये ही सामाजिक विकासासाठी जे क्रीडा आहे तर ते त्यात मानले गेलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा जो पिलर आहे सगळ्यात महत्त्वाचा की स्पोर्ट्स ॲज अ पीपल्स मुवमेंट. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की पीपल्स मुवमेंट जी आहे ती सर्व स्तरांवर जे आहे ना तर ज्याच्यामध्ये जनभागीदारी व फिटनेसचे जे संस्कार आहे किंवा कल्चर आहे, फिटनेसचा कल्चर याच्यामध्ये तो डेव्हलप करायचा आहे. शाळा असतील, महाविद्यालय असतील किंवा कार्यस्थळांसाठी फिटनेस इंडेक्सची सुरुवात करणे. यामध्ये सगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये फिटनेस इंडेक्स जो आहे तो कशा पद्धतीने कार्यान्वित करता येईल यासाठी प्रयत्न करणे. क्रीडा सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणे. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल त्या दृष्टीने तो प्रयत्न करणे. आणि याच्यामध्ये पाचवा आणि महत्त्वाचा जो पिलर आहे तो आहे इंटिग्रेशन विथ एज्युकेशन. म्हणजे आता जे काही आपलं शिक्षण आहे तर शैक्षणिक धोरण आणि स्पोर्ट्स पॉलिसी याचं कशा पद्धतीने इंटिग्रेशन करता येईल हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये समावेश केला गेला आहे की ज्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्याशी सुसंगततेनुसार जो स्पोर्ट्सचा पाठ्यक्रमामध्ये समावेश अशा पद्धतीचा एक याच्यामध्ये घटक घेतलेला आहे. त्याच्यानंतर शारीरिक शिक्षकांचे कौशल्य वाढवणे व क्रीडा जागरूकता निर्माण करणे हा एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे जो इंटिग्रेशन विथ एज्युकेशनमध्ये येतो. म्हणजे जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे याच्यामध्ये स्पोर्ट्स अशा पद्धतीने इंटिग्रेटेड केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यात जी स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क जर आपण म्हटलं की धोरणात्मक चौकट जी आहे तर याच्यात महत्त्वाचा जो आहे तो गव्हर्नन्सचा जो पार्ट येतो. म्हणजे क्रीडा प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणं हा एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये केलेला आहे की ज्यामध्ये कायदेशीर व नियंत्रणात्मक व्यवस्था ही निश्चित करण्याची व्यवस्था याच्यामध्ये केली गेलेली आहे की ज्यामध्ये जर आपण म्हटलं की खाजगी क्षेत्र व फायनान्सचे जे पुरवठा करता यांच्या माध्यमातून PPP आणि CSR जे आहे याच्यातून वित्तीय उपाय जो आहे तो केला जाण्याची याच्यामध्ये शक्यता केलेली आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग. त्याच्यानंतर तंत्रज्ञान व नवकल्पना ज्या आहेत काही ज्या जसं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणू किंवा डेटा विश्लेषण म्हणू तर या तंत्रज्ञानाचा उपयोग याच्यामध्ये केलेला आहे. केंद्रित तपासणी प्रणाली केलेली आहे की सेंट्रलाइज जी आहे की ज्यामध्ये कार्यमर्यादेनुसार प्रगतीचे मार्गदर्शन जे आहे तर ते या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपले जे स्टेट असतात वेगवेगळे त्या स्टेटचं पण जे धोरण आहे क्रीडा धोरण तर याच्यामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक धोरण उपलब्ध करून देणे. म्हणजे त्या स्टेटमध्ये सुद्धा क्रीडा धोरण करताना काही मार्गदर्शक तत्त्व याच्यामध्ये आपल्याला निर्गमित केलेले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जो आहे उद्दिष्ट आहे जे धोरणाची उद्दिष्ट आहे की याच्यामध्ये देशाला खेळ क्षेत्रामध्ये जागतिक प्रभावशाली ताकद म्हणून उभं करणं. म्हणजे आपला देश जो आहे तो पूर्ण जागतिक पातळीवर एक ताकद म्हणून उभी राहील. त्याचप्रमाणे क्रीडेला जे आहे तर मिळकतीचं किंवा व्यावसायिक शक्यता म्हणून घडवणे की ज्यामध्ये रोजगार असेल, उद्योग असेल, स्वच्छता, विज्ञान, पर्यटन इत्यादी क्षेत्रांमध्ये याचं योगदान होऊ शकतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिटनेस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक याच्यामध्ये. आज आपण बघतो की फिट इंडिया मुवमेंट जी पूर्ण देशात चालू आहे तर त्या माध्यमातून सगळ्यांसाठी जी तंदुरुस्ती तर हा महत्त्वाचा घटक याच्यामध्ये समावेश केलेला आहे. याच्यात जर आता एक साधारण आपण तुलनात्मक जर बघितलं की घटक तपशील कशा पद्धतीने असतो तर याची जी मान्यता आहे की ही मान्यता जी आहे पूर्ण नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025 ही मान्यता 1 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळाने केंद्राच्या त्याला मान्यता दिलेली आहे. आणि यातले जे मुख्य पिलर्स जे म्हटलो मी की 5 पिलर जे आहेत की ज्यामध्ये जागतिक उत्कृष्टता, आर्थिक विकास, सामाजिक समावेश, त्यानंतर जनभागीदारी आणि शिक्षण एकीकरण हे महत्त्वाचे 5 पिलर जे या 5 पिलर्सवर हा पूर्ण नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी जी आहे ती याच्यावर उभी राहिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक चांगल्या पद्धतीची स्पोर्ट्स पॉलिसी आपल्या देशाने निर्गमित केलेली आहे. तर मला असं वाटतं की या माध्यमातून निश्चितच जे आपले स्पोर्ट्समन आहेत ज्यांना केंद्रबिंदू याच्यामध्ये मांडलेला आहे यांना याचा बेनिफिटच होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्या पूर्ण देशात विकसित होणार आहे. त्याचप्रमाणे एक प्रशिक्षण जो आहे
तर प्रशिक्षणावर याच्यात भर दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की टॅलेंट हंट हा सुद्धा या माध्यमातून याच्यामध्ये निर्गमित केलेला आहे. तर NSP-25 एक व्यापक दृष्टिकोनातून आखलेले धोरण आहे. त्याचप्रमाणे जिथे क्रीडा केवळ प्रतिस्पर्धेपुरता मर्यादित न राहता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व तंत्रज्ञानिक क्षेत्रात परिवर्तनाची भूमिका बजावतं, अशा पद्धतीने हे जे नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी ती आहे. भारतातील ग्रामीण भागातून ते आंतरराष्ट्रीय पटलापर्यंत सर्व स्तरांवर क्रीडा संस्कृती वाढवण्यावर हे धोरण केंद्रित आहे. म्हणजे बेसिकली क्रीडा संस्कृती म्हणजे स्पोर्ट्स कल्चर. आता स्पोर्ट्स कल्चर जर आपल्या देशात वाढलं, अगदी ग्रामीण भागापासून तर मेट्रोपॉलिटन सिटीपर्यंत, तर निश्चितच आपले जे काही खेळाडू आहेत यांचा परफॉर्मन्स चांगला वाढेल. आणि येत्या काही कालावधीमध्ये जसं आपण 2036चं एक टार्गेट पकडलं ऑलिम्पिक्सचं, तर निश्चितच आपले बरेचसे खेळाडू हे मेडल्स तिथे जाऊन ऑलिम्पिक्सला घेतील. इवन ऑलिम्पिक्स असेल, एशियन गेम्स असेल, कॉमनवेल्थ गेम्स असतील किंवा जे जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च ज्या मोठ्या स्पर्धा असतात याच्यामध्ये निश्चितच आपला देश, आपले जे खेळाडू आहे हे गोल्ड मेडल्स निश्चित मिळवतील असं एक या माध्यमातून निश्चित वाटतं. आज या निमित्ताने रिसेंटलीच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केलेला आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये. तर त्यानिमित्तानेच आणि आपण जे रेडिओ मनभावन 90.8 FM या माध्यमातून आपण क्रीडा अपडेट्स जे देत असतो त्यातलाच एक घटक म्हणजे आज नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी 2025 आपण एक थोडक्यात त्याची माहिती घेतलेली आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग. निश्चितच याच्यामध्ये डिटेल जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, जे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी आहेत, आपण तिथे येऊ शकता किंवा मला फोनवर सुद्धा आपण संपर्क करू शकतात. यामध्ये अजून डिटेल्स आपल्याला माहिती अवेलेबल केली जाईल. निश्चितच परत एकदा मी सर्व जळगावचे जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांना आपला जो झालेला राष्ट्रीय क्रीडा दिन त्याच्याही शुभेच्छा देतो आणि पुढील क्रीडा कारकिर्दीकरता त्यांना शुभेच्छा देतो. आणि रेडिओ मनभावन 90.8 FM जळगाव यांचे मी शासनाच्या क्रीडा विभागामार्फत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आभार मानतो. थँक्यू. जय हिंद. श्रोते हो, आताच आपण जळगाव स्पोर्ट्स अपडेट हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 याविषयी आपल्याला माहिती दिली आपल्या जळगाव जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक सर यांनी. आता ऐकूया पुढचा कार्यक्रम.